S7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेची नांदेडला बैठक। 13 तारखेला हिंगोलीतून पदाधिकारी रवाना। पदाधिकाऱ्यांची फौज मुंबईकडे कूच करणार। मुंबईतील मेळावा यशस्वी करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 13 तारखेला नांदेड येथे विशेष आढावा बैठक बोलावली आहे। हिंगोलीतील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहून त्यानंतर 18 तारखेला मुंबईकडे प्रस्थान करायचे आहे। युवा सेना नेते पूर्वेश सरनाईक, सचिन साळवे, राहुल लोंढे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर प्रवास व्यवस्था करण्यात आली आहे। राम कदम यांचे मार्गदर्शन। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारांची ताकद मुंबईत दाखवण्यासाठी हिंगोलीतून रेकॉर्ड ब्रेक युवा सैनिक जातील। 13 तारखेचा नांदेडचा निरोप सर्व पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला असून सर्वांनी एकजुटीने या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे, असे प्रतिपादन राम कदम यांनी शासकीय विश्रामगृहातील बैठकीत केले। या बैठकीला युवा सेनेचे सर्व जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। S7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, शहर प्रमुख, जिल्हा संघटक, जितके भी आपले पदाधिकारी त्या सगळ्यांची बैठक डॉक्टर श्रीकांत शिंदे आढावा बैठक घेणार आहे नांदेडला। आता ही बैठक आहे आपली 18 तारखेला जायसाठी, पण 13 तारखेचा मी निरोप आता देतो तुम्हाला। 13 तारखेला आपल्याला नांदेड इथे जायचंय, एवढं मी लक्षात राहू द्या। मेंटेन पदाधिकारी जितके भी नगरसेवक असो, आजी माजी रनिंग सगळे 13 तारखेला नांदेडला जायचं। आणि आपण ही बैठक घेतलेली आहे युवा सेना मेळावा 18 तारखेला मुंबईला। माननीय मुख्य नेते शिवसेना एकनाथ शिंदे, श्रीकांतजी शिंदे साहेब, पूर्वेची सरनाईक, सचिन साळवे, राहुल लोंढे, जितके भी युवा सेना आपले पदाधिकारी आहेत आणि आपले मुख्य नेते त्याच्या बैठकीत खाली आपला मेळावा हा मुंबई इथे 18 तारखेला संपन्न होणार आहे। तरी आपल्याला हिंगोली जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने युवा सैनिक हे आपल्याला मुंबईला जायचं आहे। आपण घर परत युवा सैनिक, गाव परत शाखा जसं म्हणतो तसं घर घरातून युवा सैनिक हे आपल्या मुंबईच्या दिशेने 18 तारखेला आपल्याला निघायचं आहे।